नमस्कार. पुस्तकाचे नाव रणांगण, लेखक विश्राम बेडेकर, भाग 3. अंधार पडला, जेवणाची वेळ होत आली. कॉरिडॉरमधून लहानशी घंटी वाजवीत जेवण तयार आहे असे ओरडत परिचारक गेला. चक्रधर भानावर आला. त्याच्या डब्याचे दार उघडले. एक हिंदी मुलगी आत आली. तिने एकदम चपापून म्हटले, माफ करा, मी डबा चुकले, आणि ती वळली. चक्रधर उठला. किती काळी दिसली ती त्याला, आणि त्यात तिने ओठ रंगविले होते. त्या विद्रूपपणाने त्याला लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतल्या मुले खाणाऱ्या लावेची आठवण झाली. तिच्या मागोमागच लतीफ आत आला आणि म्हणाला, उठा उठा, जेवायला चलताना. चक्रधरने त्याच्याकडे बघून म्हटले, तुम्ही या काळ्या पोरीच्याही मागे आहात वाटतं. त्याने हसून उत्तर दिले, बाबा, माझा दलालाचा धंदा आहे. दलाली कोळशाचीही करतो आणि सोन्याचीही करतो. चल जेवायला चल. दोघेही जेवणाच्या डब्याकडे गेले. अब्दुल लतीफ म्हणजे एक वल्ली होता. मेथा आणि कंपनीचे लंडनमध्ये ईस्ट सेंट्रलमधल्या एका आड रस्त्याला अडत दलालाची दुकान आहे. तिथे लतीफला प्रथम चक्रधरने पाहिले. इंग्लंड सोडताना मेथाचा निरोप घ्यायला चक्रधर गेला. बोळकंडीतल्या चाळीवजा इमारतीत तो जिना चढत होता. त्यावेळी विचार चालू होते, मेथाला पॅरिसपर्यंत बरोबर न्यावे. त्याने अखेरचे दार उघडले व एकदम म्हटले, मेथा, तू कबूल केलं होतंस एकदा पॅरिसला यायचं. पण मेथाच्या आविर्भावाने तो एकदम थांबला. त्याला बसून घेऊन मेथाने शेजारी बोट दाखवून हलक्या आवाजात म्हटले, जरा थांब, अँटवर्पशी बोलता आहेत, आपण मग बोलू. टेलिफोनवर घाईघाईने लतीफच फ्रेंचमध्ये बोलत होता. त्याचे वय सांगणे कठीण होते. काळसर डोळे, अस्सल इजिप्शियन कांती, अंगात उंच सूट. त्याचे बोलणे संपल्यावर मेथाने त्याची ओळख करून दिली व म्हटले, तुला सोबतच पाहिजे ना? मी इथून हलू शकत नाही, पण हे पॅरिसला जाणार आहेत. वाटल्यास तुला जिनोवापर्यंत सुद्धा पोहोचवतील. लतीफने विचारले, तुम्ही परत हिंदुस्थानला निघालात? मेथाने हसून म्हटले, होय, लढाई होणार म्हणून घाबरला आहे. चक्रधरने उत्तर दिले, तुझं ठीक आहे बाबा, गोरी बायको आहे, घरदार इथंच आहे. तुला लढाई झाली काय नि न झाली काय? मेथाने लतीफकडे बघत म्हटले, जीव कुणाला नकोसा झाला आहे होय? लढाई होणारच असं यांनी नक्की सांगितलं की मी सुद्धा अमेरिकेला पळणार. हे जर्मनीचे परराष्ट्र मंत्री होणार आहेत वाटतं. मेथाने मिस्किलपणे म्हटले, त्यापेक्षाही मोठे. हे शास्त्राच्या कारखान्यातला माल विकणारे दलाल आहेत. लढाई होत नसली तरी घडवून आणणं त्यांच्या हाती आहे. लतीफने सिगरेट पेटवली व धूर सोडीत म्हटले, मेथा, थट्टा करतो आहेस, पण गोष्ट खोटी नाही. माल साठला की उठविलाच पाहिजे. जी राष्ट्रे तो विकत घेतात त्यांनी तो माल खपवून टाकला पाहिजे. तोफा, दारुगोळे खपायचे म्हणजे लढाई व्हायलाच पाहिजे. जास्त नफा व्हावा म्हणून ती लढाई चालू ठेवायलाच पाहिजे. धंद्यातलं तत्वच आहे. धंदे चालविले नाहीत तर देशातली भरभराट कमी होईल, माणसं मरतील. चक्रधरने हसून म्हटले, होय, तुमचे कारखाने चालत राहिले म्हणजे शेवटी जिवंत राहतील ते फक्त दलाल आणि कारखान्यांचे मालक. या सगळ्या बोलण्यात तथ्य असो वा नसो, शस्त्रांच्या कारखान्यांचे चालकच युद्धे घडवून आणतात ही लोकांची समजूत इतकी पक्की झाली आहे की अमेरिकेने सगळ्या कारखान्यांच्या व्यवहारांची सरकारी चौकशी करविली होती. ब्रिटनमध्ये एक रॉयल कमिशनही नेमलं गेलं होतं. ते कारखाने राष्ट्रीय मालकीचेच असावेत असे म्हणणारे लोक आहेत. पण शस्त्रांचे कारखाने सरकारी मालकीचे झाले तरी काय होणार? नफेबाजीची चटक सर्वत्र बोकाळली आहे. युद्धाची पर्वणी सुलभ श्रीमंतीला फार चांगली असते. इंग्लंडमधल्या, फ्रान्समधल्या आणि इतर दोस्त राष्ट्रांपैकी कुठल्याही नफेबाजांनी गेल्या युद्धात ज्यूनी जर्मनी जे जे केले त्यापैकी काहीही करायचे बाकी ठेवले नव्हते. तिथेही उठले, चहा घ्यायला गेले. मेथाने चक्रधरला सांगितले, तुला इतकी छान सोबत पॅरिसमध्ये दिली आहे याबद्दल माझे आभार मान. यांची दुसरी दलाली तुला सांगतो, पण ती अगदी खाजगी. गोऱ्या पोरी जगभर विकण्याचा, कॅबरेज, थिएटर, नाचघरं, कुंटणखाने सगळीकडे पुरविण्याचा एक व्यापार चालतो. व्हाईट स्लेव्ह ट्रॅफिक म्हणून त्यांच्याशी यांचा जवळचा दूरचा थोडा संबंध आहे. जेवण संपले. कॉफीचे पेले आले. लतीफने चिरूट शिलगावीत म्हटले, आय एम व्हेरी हॅपी.
लहानपणी गरीब होतो तेव्हा श्रीमंत होण्याची शर्यत लावली. आता लढाई होणार निश्चित. एक लढाई झाली तर बेसिल जाराफपेक्षाही मी श्रीमंत होऊन दाखवीन. चक्रधरने म्हटले, जाराफचं नाव मी ऐकलं नाही. कोण हा? तो हसला. चक्रधरने विचारले, हसता का? त्याची नजर थोडी अंतर्मुख झाल्यासारखी झाली. तो म्हणाला, शस्त्रांच्या कारखान्याचे व्यवहार संशयास्पद असतात. त्यांची चौकशी करण्यासाठी इंग्लंडमध्ये रॉयल कमिशन नेमलं होतं. व्हायकर्स हा जगातला युद्धोपयोगी सामग्रीचा सगळ्यात मोठा कारखाना. त्याच्या मुख्य डायरेक्टरांशी साक्ष होती. एका सभासदानं विचारलं, सर, बेसिल जाराफचे तुमचे काही व्यवहार आहेत का? साक्षीदाराने उत्तर दिले, जाराफचं नाव मी ऐकलं नाही. कोण हा? त्याची मला आठवण झाली. तर बेसिल जाराफ हा शस्त्रसामग्री विकणारा जगातला सगळ्यात मोठा दलाल. त्याने अलोट संपत्ती मिळवली. कुठल्याही राष्ट्राच्या सरकारात त्याची खास वर्णी असे. त्याच्या खेपा सुरू झाल्या म्हणजे थोड्याच दिवसात युद्धे सुरू होणार अशी भाकिते होत. ती बहुधा खरी ठरत. मॅन्चुरिया, चीन, ॲबिसिनिया सगळ्या लढायांची सुरुवात असल्या दलालांच्या खेपांनीच झाली होती. चक्रधरने चिडून म्हटले, आय हेट दिस बिझनेस ऑफ वॉर. लतीफने उत्तर दिले, ओ, इट इज अ लवली बिझनेस. लढाईचा राग येतो म्हणता? युद्ध नाही कुठं. सध्या शांतता आहे ना? पण तोफांचे आवाज ऐकू येत नाहीत म्हणून सगळं व्यवस्थित चाललं आहे असं तुम्ही समजता का? माय डिअर फेलो, ऑल इज वॉर अंडर मास्क. सकाळी मादान फ्रॉटिअरवर गाडी आली. ही फ्रान्सची सरहद. बोलघेवडे हसतमुख फ्रेंच लोक, त्यांची टुमदार घरे, पॉप्लर झाडांच्या रांगा, सगळ्यांचे हे शेवटचे दर्शन. शेवटचा पोर्टर असो, मास्तर असो, पोलीस असो, सगळ्यांच्या वागणुकीत सहजपणा, मोकळेपणा, मोठ्याने बोलणे, वारंवार उडणारे खांदे, पुन्हा पुन्हा उठणारे हास्यध्वनी, पॉर्दा मसिय, मेर्सी मॉयसेल असली गोड फ्रेंच भाषेची किलबिल. अर्ध्या तासात सगळे मागे पडले. गाडी इटलीत शिरली. इटली सुंदर आहे, पण फ्रान्सपेक्षा गरीब. सृष्टीचे वैभव मोठे, पण माणसांची वस्ती जुनाट, बुरसटलेली. स्टेशनात गाडी उभी होती. भोवताली आल्प्सच्या रांगा, त्यांच्या शिखरावरून बर्फ. मागच्या बाजूला सुंदर ओढा वाहत होता. टुमदार पण जुनी पडकी घरे, खुजे लोक, वनश्री फुललेली, पण जागोजागी जाहिरातींच्या पाट्या. त्या पाट्यांवरून मुलोसिनच्या सहीचे संदेश लिहिलेले. लोक भेटले म्हणजे हात उचलीत, फॅसिस्ट सलाम देत. फ्रान्समध्ये त्याला भाषा समजत नव्हती आणि इथेही तोच प्रश्न. पण फ्रान्समध्ये त्याला मोकळे वाटे, इथे जखडल्यासारखे वाटू लागले. सरहद्दीच्या स्टेशनवरच याचा त्याला अनुभव आला. सकाळचे 5-6 वाजले असतील. 4 तासांनी तो जिनोवाला पोचणार होता आणि 6 तासांच्या आत हिंदुस्थानच्या बोटीवर सामानावर बोटींची लेबले होती. पण त्याचे सामान कसोशीने तपासले गेले. अधिकाऱ्यांची भाषा त्याला समजेना. वागण्यात असभ्यपणा, उद्दामपणा नव्हता, पण दृष्टीत संशय स्पष्ट दिसे. त्यांच्याजवळ इटलीच्या मित्र राष्ट्रांचा पासपोर्ट नव्हता, इंग्लंडचा होता. जिकडे तिकडे हाच संशय. लोकात युद्धाच्या संभवाची चर्चा चालू होती. बाहेर झाडांवरून, घरांवरून, तारेच्या खांबांवरून, शेतातून मुसोलिनीच्या सह्यांचे संदेश उभारलेले. मध्येच शेतात एखादा म्हातारा गवत कापताना दिसे. गवताचे लहान लहान ढीग रांगेने मांडलेले दिसत. तेवढ्यापुरता या संशयाच्या धास्तीच्या वातावरणाचा विसर पडे. एरवी सगळीकडे तीच तऱ्हा. युरोप सगळे गोरे आहे. इटालियन्स फक्त सावळे असतील. त्यांचे केसही आपल्यासारखेच काळे, डोळेही तसेच. सिसिलीतल्या बायका तर हिंदी स्त्रियांसारख्याच दिसतात. पण फ्रान्स किंवा इंग्लंडपेक्षा इटलीत त्याला अस्वस्थ वाटे. हळूहळू गाडी आल्प्स उतरली. समुद्र पातळीशी आली. जिनोवाला येऊन पोहोचली. तो बोटीवर पोचला तेव्हा 2 वाजले होते. लंचची वेळ टळून गेली होती. 3ला बोट सुटणार होती. पुन्हा बाहेर जायचे, काही खाऊन यायचे, इतका वेळ नव्हता. त्याने केबिन गाठली, कपडे काढले, थकून बिछाण्यावर अंग टाकले. त्याला झोप लागली. तो जागा झाला तेव्हा जिनोवा सुटले होते. बोट जिनोवाच्या आखातात होती. समुद्र शांत होता. त्याचे मनही स्थिरावले होते. त्याने मनात म्हटले, आता 10 दिवस विश्रांती. विचार नाहीत, वादळे नाहीत. खायचे, फिरायचे, खेळायचे आणि हसत हसत मुंबईला उतरायचे. धन्यवाद.